नमस्कार काकांनो आणि काकूंनो. तुमची मुलं सुद्धा मुंबई पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये काम करतायत ना? मग ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हो, ही व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेली आहे. त्यामुळं 2-4 कामं मागं राहिली तरी चालतील, परंतु ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं जे काही प्रामाणिक मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. तुम्ही म्हणाल, "काय झालं रे नक्की? असं का बोलतोयस?" तर झालं असं, काल होता शुक्रवार आणि आईचा फोन आला. आई म्हणली, "तुला संध्याकाळी वेळ आहे का? आपले जे देशमुख काका आहेत त्यांची बॅगांची ऑर्डर आली आहे आणि तू त्यांना पुण्यामध्ये जाऊन देऊ शकतोस का?" म्हणलं, "हो, जाऊन देऊ शकतो." आता तुम्ही म्हणाल, "बॅगा वगैरे कसल्या काय?" तर माझी आई या अशा प्रकारच्या प्रिझर्वेशन बॅग्स बनवते. यामध्ये तुम्ही दागिने, त्याच्याबरोबर फळं, भाज्या वगैरे फ्रीज बॅग म्हणून तुम्ही सुद्धा या वापरू शकता. यामध्ये भाज्या उत्तम टिकतात. तर या कशा मिळतील, काय मिळतील हे तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये सांगेन किंवा तुम्ही Instagramला मला DM करू शकता. मी संध्याकाळी ऑफिसमधनं घरी आलो, बॅगा घेतल्या आणि 8:15 पर्यंत देशमुख काकांच्या घरी पोहोचलो. घरी काका, काकू आणि त्यांची धाकटी सून होती. गेल्यानंतर काय कोल्हापूरकर, तेही कोल्हापूरकर, आम्ही कोल्हापूरकर, गप्पा-टप्पा चालू झाल्या. पुणे-कोल्हापूर प्रवासाबद्दल चर्चा चालू झाली. पुणेकर कसे आहेत, काय आहेत, इकडं-तिकडं. बघता-बघता 9, 9:15 वाजले. काकू म्हणल्या, "स्वयंपाक जवळपास सगळा तयार झालेला आहे. मी चपात्या करते आणि तुम्हाला जेवायला वाढते." काकूंचा स्वयंपाक झाला. जेवायला बसलो. मस्तपैकी वरण-भात, गुलाबजाम होते जेवायला. माझ्या आवडतीचे पदार्थ. काकूंना ते लक्षात होतं. त्यामुळं त्यांनी ते बनवलेले होते. अतिशय उत्तमरित्या स्वयंपाकाची मांडणी वगैरे काकूंची त्याच्यात एकदम ख्यातीच म्हणा. तर हे सगळं बघितल्यानंतर गरमागरम स्वयंपाकाबरोबर गरमागरम चर्चा सुद्धा चालू झाल्या, की "तू सध्या काय करतोस?" म्हणलं, "मी सध्या सेल्स मार्केटिंगमध्ये काम करतो. जे आधी करतो तेच करतोय आणि बोटीच्या रिलेटेड वगैरे समुद्रकिनाऱ्याला फिरतो वगैरे." या सगळं त्यांना पण माहिती आहे. व्लॉगिंग करतो वगैरे या सगळ्या चर्चा. तर काकू म्हणायला लागल्या, "मग नाही करिअरमध्ये आणखीन कसं काय पुढं गेलास किंवा आणखीन काय करतोस का नाहीस? थोडं ग्रोथ व्हायला पाहिजे. अजून पगार वगैरे कमी आहे." असं तसं. मग म्हणलं काकूंचा रोग काहीतरी वेगळा दिसतोय. काकूंना काकूंच्या पद्धतीने जाऊ दे म्हणलं. आपण आपली वेळ आली की कधी बोलू. मग काकूंचं चालू झालं, "नाही रे, तुम्ही ऑर्थोडॉक्स विचाराचे, तुम्ही अजून त्याच ऑर्थोडॉक्समध्ये विचारामध्ये राहिला आहात. तुझे आई-बाबा म्हण किंवा तू म्हण." मी म्हणलं, "काय काकू म्हणजे मला समजलं नाही. थोडं सोशल व्हायला लागतं, लोकांच्यात जायला लागतं, मिसळायला लागतं, वगैरे करायला लागतं." म्हणलं, "काय झालं?" "बघ आमचा संतोष." संतोष म्हणजे त्यांचा धाकटा मुलगा. "आमचा संतोष बघ, तो कसा सोशल झाला, लोकांकडनं शिकला, त्यानं ग्रुप चेंज केला, त्यामुळे त्याची प्रगती झाली. आता त्याला जवळपास 15-20 लाखाचं पॅकेज आहे. सुनेला 15-20 लाखाचं पॅकेज आहे. सगळं एकदम कसं भारी चालू आहे." म्हणलं, "काकू सोशल म्हणजे मला समजलं नाही कसं काय?" तर "ते तू कसं अजून ऑर्थोडॉक्स विचारामध्ये नॉन-व्हेज खायचं नाही, प्यायचं नाही, असं तसं वगैरे. त्यामुळं नाती तुटतात. नवीन नाती निर्माण होत नाहीत. त्या ग्रुपमध्ये तुम्ही जावं लागतं, नाहीतर तुम्ही त्याच ग्रुपमध्ये वगैरे राहता." म्हणलं, "काकूंच्यामध्ये पण खूप सारी काही प्रगती झालेली आहे." म्हणलं, "काकूंना सुद्धा आता पुण्याचं वारं लागलंय." काकू सांगत होत्या. म्हणलं, "बरं, ठीक आहे." म्हणलं, "काकू मग सोशल होणं म्हणजे नक्की काय असतं?" म्हणलं. "नाही, तुम्ही लोकांच्यात मिसळायला लागतं, लोकांबरोबर थोडं त्यांच्या कलेनं घ्यावं लागतं." मग म्हणलं, "संतोष म्हणजे नक्की काय करतो?" म्हणलं काकू. तर म्हणलं, "नाही, त्याचे क्लायंट्स वगैरे असतात. मग ऑफिसच्या पार्ट्या वगैरे असतात. त्याला जावं लागतं, ते सगळं करावं लागतं, क्लायंट बरोबर बसावं वगैरे लागतं." म्हणलं, "हो का?" म्हणलं, "त्याला म्हणजे असं हे वरचेवर?" "हो, वरचेवर असतो तो. फ्रायडे नाईट वगैरे एन्जॉय करतो, मस्त करतो. कारण स्ट्रेसच तेवढा आहे, एवढं काम असतं म्हणल्यावर काय." म्हणलं, "ह्याच त्या काकू आहेत का? ज्या शाळेतनं 5 मिनिटं लेट आल्यावर ओरडायच्या वगैरे?" मला काही समजत नव्हतं. म्हणलं, "जाऊ दे, बोलतायत, पोराचं कौतुक करतायत, करू देत." म्हणलं, "आपले सुद्धा स्वतःहून कौतुक करून घ्यायची वेळ येतीच ना आणि अशा लोकांना असं दाखवावंच लागतं, की आम्ही सुद्धा कौतुकास पात्र आहोत." झालं, जेवण झालं, बाहेर येऊन बसलो. म्हणलं, "काकू काय हो?" म्हणलं, "म्हणजे तुम्ही मगाशी जे काही सोशल सांगत होता, मग या सोशलचे इफेक्ट्स काय असतात?" म्हणलं. म्हणल्या, "नाही समजलं नाही रे." "नाही," म्हणलं, "मग तुम्ही आता म्हणला की पार्टी वगैरे करतो संतोष आणि सगळं असं होतं वगैरे, जायला लागतं त्याला, क्लायंट्स बरोबर वगैरे बसावं लागतं." "काही नाही," म्हणलं, "ते त्याचं ते शुक्रवारचं असतं. आम्ही त्याच्याकडे काही एवढं लक्ष देत नाही. तो येतो, जेवला तर जेवतो, नाहीतर नाही. जरा थोडं हाईप झालेला असतो किंवा सरळ तो झोपून टाकतो शनिवारी. त्यामुळे आम्ही त्याच्याकडे काही एवढं लक्ष देत नाही." म्हटलं, "काकू
याला काय म्हणतात माहितीये का? म्हणलं काय रे? म्हणलं काकू याला एवढंच म्हणतात की श्रीमंताचं ते ड्रिंक आणि गरीबाचं ते मूत. काकू म्हणलं नाही काय समजलं नाही. म्हणलं ऐका काकू, म्हटलं परत, श्रीमंताचं ते ड्रिंक आणि गरीबाचं ते मूत. मग त्यांना सुद्धा हे काहीतरी मी डायलॉग मारला हे कळालं. म्हणलं काकू तुम्हाला मी थोडं एक्सप्लेन करून सांगतो. म्हणलं आता माझी वेळ आहे. इतका वेळ तुम्ही बोलला, आता माझी वेळ आहे. म्हणलं काकू तुम्ही सांगत होता की आम्ही काळानुरूप नाही वागलो, आम्ही काळानुरूप जात नाही आहोत, आम्ही काळानुरूप माग आहोत, आम्ही काळाला मॅच करू शकलो नाही. हो नक्कीच आम्हाला काळाबरोबर जायची काही हौस नाहीये म्हणलं, आणि गरज पण वाटत नाही की काळाबरोबर बदलावं वगैरे. तर म्हणल्या नाही रे असं काय, म्हणजे मला तू असं का बोलायला लागलास एकदम, म्हणजे मला हे समजलं नाही. जरा थोडं वातावरण चेंज झालं, वातावरण बदललं. म्हणलं काकू सांगतोय थांबा जरा ऐकून घ्या. म्हणलं ही चर्चा करताना, संतोषची चर्चा करताना तुम्ही विघ्नेशचा सुद्धा एक 2-3 वेळा विषय काढला. आता विघ्नेश कोण हे पण सांगतो. विघ्नेश या देशमुख काकूंचा मोठा मुलगा मेकॅनिकल इंजिनियर झालाय. तो कोल्हापूरमध्ये नोकरी करतो. त्याची बायको एका कॉपरेटिव्ह बँकेमध्ये काम करते. तो कोल्हापूरलाच असतो. आणि संतोष हा त्यांचा धाकटा मुलगा, हा पुण्यामध्ये आला. तो IT मध्ये जॉब करतो आणि त्याची बायको सुद्धा IT मध्ये जॉब करते. हे सगळं आहे असं. म्हणलं काकू जेव्हा तो विघ्नेश आहे, तो ऍक्च्युअली आमच्यासाठी दादा आहे, 4-5 वर्षांनी मोठा आहे, कर मी आता विघ्नेश म्हणतो. तो जेव्हा एकदा आम्ही कॉलेजमध्ये वगैरे असताना ऑफिसची पार्टी म्हणून घेऊन आलेला होता. म्हणलं व्यवस्थितरित्या आलेला होता, व्यवस्थित होता तो, म्हणलं शुद्धी तो होता. तर तुम्ही म्हणलं आम्ही सगळी लहान पोरं होतो, बाकीचे लोक होते, त्यांच्यासमोर तुम्ही म्हणला होता की काय तुला मूत प्यायची सवय लागली आहे, हे असलं खायची सवय लागली आहे, याला काय अर्थ आहे, हे असला काय फालतूपणा लावलाय, प्या अजून मूत तुम्ही. आठवतंय का म्हणलं काकू ते दिवस, तुम्ही असं बोलायचा किंवा काय करायचा? आता सुद्धा बोलत असाल म्हणलं तुम्ही कदाचित. म्हणलं मला माहित नाही. काकू म्हणल्या अवाक झाल्या. त्यांना एकदम म्हणजे हे असं अपेक्षित नव्हतं. म्हणलं काकू तुम्ही हे जे काही कंपॅरिझन करता म्हणलं मुलांमधलं, एकाचं ते ड्रिंक दुसऱ्याचं ते मूत, म्हणलं हे निदान सुनांसमोर तरी करू नका म्हणलं. आणि म्हणलं ही कसली आई म्हणलं जी असल्या वाईट गोष्टींना प्रमोट करते ते. म्हणलं आता तुमच्या पोराच्या ड्रिंकवर येऊ म्हणलं. तुमचा हा संतोष आठवड्याला प्यायला लागलाय, 2 क्वार्टर शिवाय ऐकत नाही म्हणलं, 500ची पितो म्हणलं. त्याचं ते तुमचं ड्रिंक आहे. आणि जो कोल्हापुरातला विघ्नेश दादा आहे, तो 2-3 महिन्यांना कधीतरी एकदा पार्टी करतो, 30-30चे 2 पेग मारतो आणि शांत बसतो. गाडी चालवत येत नाही, मागं बसून येतो जो पित नाही त्याच्या. आणि हा तुमचा हिरो म्हणलं, मर्दुमकी दाखवत आपलं कंट्रोलमध्ये असतं, आपलं लिमिटमध्ये असतं, म्हणून 4 व्हीलर चालवत येतो. काही वाटतं का नाही म्हणलं. आणि तुम्ही काय बोलताय लिमिटची माशा, नाही त्याच्या कंट्रोलमध्ये असतं, तो तिथं करतं, ती गरज आहे, ऑफिसमध्ये तेवढ्या पार्ट्या वगैरे लागतात. अहो म्हणलं काय गरज आहे. म्हणलं मी भले भले असे लोक बघितलेत, मी सेल्स मार्केटिंग मध्ये आहे, हा म्हणलं वर्षातनं एकदा क्लायंट येणार म्हणलं, मग म्हणलं आम्ही तर दररोजच बसायला पाहिजे म्हणलं. मी इतकी लोक बघितलेली आहेत, मी सुद्धा त्यामध्ये नाही, की सेल्स मार्केटिंग फील्डमध्ये आहेत, परंतु कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही म्हणलं काकू. म्हणलं काकू तुम्ही जे म्हणत होता की तुम्ही काळानुरूप जात नाहीये, माझा मुलगा काळानुरूप गेला म्हणून एवढी प्रगती करू शकला, म्हणलं काकू हा काळानुरूप पुढे गेला ना, यामध्ये चांगली गोष्ट पण आहे, वाईट गोष्ट पण आहे म्हणलं. चांगली गोष्टीचं म्हणलं, हा जेव्हा काळानुरूप पुढे जायला कोण मदत केली म्हणलं, त्या विघ्नेश दादांनाच मदत केली ना. जेव्हा म्हणलं काकांची नोकरी गेली, तेव्हा त्याने सगळी घरची जबाबदारी घेऊन सगळी कामं केली, एज्युकेशन लोन केलं, त्यामुळे हा तुमचा मुलगा इकडं आला, नोकरी केला, शिकला, नोकरीला लागला.
हे सगळं त्याच्यामुळेच करू शकला. आणि तो काळाच्या मागं आणि हा काळाच्या पुढं. आणि तुम्ही काळाच्या पुढं म्हणजे कसली व्याख्या? तो पार्ट्या करतो, त्यानं फ्लॅट घेतला, त्यानं हे केलं, म्हणजे ही काळाच्या पुढं जाण्याची गोष्ट आहे म्हणलं. काकू म्हणलं तुम्ही एक आई आहात, लक्षात घ्या. म्हणलं तुम्ही इतक्या स्वाभिमानी होता म्हणलं, आणि म्हणलं हे काय करताय म्हणलं, तो 4 पैसे जास्त मिळाला म्हणून त्याची हांजी करायला लागला म्हणलं. तुम्ही आई आहात, लक्षात घ्या म्हणलं, तुम्ही आई आहात. म्हणलं जेव्हा वाईट परिस्थिती होती तेव्हा म्हणलं तुम्ही डबे करून म्हणलं तुमचं पोट भरलंय म्हणलं, आणि म्हणलं आज सुद्धा तुमचं शरीर हालतं हे आहे म्हणलं. तुमचं राहतं घर आहे कोल्हापुरात, तो मोठा मुलगा तिकडे सांभाळतोय, आणि तुम्ही ह्या मुलाची तुम्ही हांजी करताय. थोडं तरी काकू तुम्हाला वाटायला पाहिजे. तुम्ही म्हणाल कशाला दुसऱ्याच्या पर्सनल आयुष्याबद्दल बोलतोयस किंवा काय बोलतोयस. नाही, मला हक्क आहे, हेच माझं सामाजिक कार्य आहे. कोणाचा तर एखाद्याचा संसार वाचवणं, एखाद्याला चांगलं शिकवणं, हे 1-2 झाडं नुसते लावून फोटो लावून सामाजिक कार्यकर्ते म्हणण्यात मला रस नाहीये. हे मी असलं समाजकार्य नेहमीच करत असतो. कोणाला वाईट वाटायचंय वाटून घेऊ दे, वाईट मला म्हणायचंय म्हणून घेऊ दे, मला नाही फरक पडत. हे सगळं झालं, काकू रडायला लागल्या. काकू म्हणायला लागल्या, नाही आता खूप वाईट झालं सगळं माझ्याकडनं, माझ्या हातनं सगळं हे झालं, आणि याला फक्त मीच जबाबदार आहे, मीच लाड केले. म्हणलं काकू आता तुम्हाला जाणवलंय ना म्हणलं, आता तुमच्याच कंट्रोलमध्ये तो येऊ शकतो म्हणलं, कारण इतके लाड तुम्हीच केले, आणि आता त्याला सुधारण्याची जबाबदारी पण ही फक्त आणि फक्त तुमच्या बायकोचा, काकांचा काही संबंध नाही. काकू रडत बसल्या. तोपर्यंत संतोष मामा यांचं आगमन झालं. संतोष मामा झुलत आले. त्यांना मी कोण काय कोण याचा काही फरक नव्हता. ते आत येऊन सोफ्यावर बसले. मी, काका आणि त्यांची सून खाली आलो. काका म्हणले, ओंकार तू बोललास ते खरं चांगलं झालं. सोनाराने कान हे टोचायलाच लागतात. श्रीमंताचं ते ड्रिंक, गरीबाचं ते मूत, हे बरोबर होतं. म्हणले मी हारलो, म्हणले मी हारलोय, आता मी काही करू शकत नाही म्हणले. मी आता पैसे कमवत नाहीत, माझी व्हॅल्यू 0 आहे म्हणले, माझी व्हॅल्यू 0 आहे. आईच्या लाडानं हा सगळा झाला. मी त्या मुलाची बाजू घेतली तरी माझी मारामार, ह्या मुलाची बाजू तर मी घेऊच शकत नाही, कारण ह्याचं हे असलं रूप बघून माझी मारामार. आणि ह्या सगळ्यांमध्ये ह्या माझ्या मुलीचे हाल होत आहेत हे मला बघवत नाहीये. मुलगी म्हणल्यावर मी एकदम हे झालो. तर म्हणली ही माझी सून नाहीये, ही माझी मुलगी आहे. तुला एक सांगावं असं वाटतंय, मी बाहेर आजपर्यंत कुणाला बोललो नाही, पण मी माझ्या मुलाचा घटस्फोट करून आणतोय. मी काका म्हणलं, नाही काका थांबा जरा, असं होईल व्यवस्थित. नाही म्हणले, 2-3 वर्ष होऊन गेली, मी या मुलीचं वाईट करून देणार नाही. ह्या मुलीसाठी जे काही चांगलं करावं असं वाटतंय ते मी नक्कीच करीन. इथं चांगल्या ठिकाणी लग्न लावून देईन. ही सगळी जबाबदारी माझी आहे. भलेही मला कोल्हापुरातलं घर विकायला लागेल, भलेही मला काही करावं लागेल, परंतु ह्या माझ्या मुलीसाठी मी काहीही करायला तयार आहे. आता काकूंनो, काकांनो, मित्रांनो, तुम्ही म्हणाल अरे दुसऱ्याचं आयुष्य असं चव्हाट्यावर कशाला मांडायलायस. मित्रांनो, ह्याच काकांनी आणि ह्याच सुनेनं सांगितलं की तू तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जरा एक व्हिडिओ बनवून सांग परिस्थिती काय येते, आईचं लेकरू, आईच्या अति लाडाचं काय परिणाम होत होते, म्हणून तुम्हालाही सांगतोय. त्यांचं असं म्हणणं की एखादा संसार यातून सुधारेल, एखाद्या संसाराला नवीन भरारी मिळेल, म्हणून तू ही व्हिडिओ बनव. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीचा मला इतका त्रास झालाय की मला आता सुधारणा झालंय. त्यामुळं मी सुद्धा 1-2 घोट मारतो आणि शांतपणे झोपी जातो. कारण परिस्थिती वाईट आहे. घोर कलियुग, काय म्हणतात त्याला, घोर कलियुग. त्यामुळं तुम्ही सुद्धा जर शुद्धीत असाल तर शुद्धीमध्ये कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत हे जरूर मांडा. तोपर्यंत धन्यवाद.